आपण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये फक्त संस्कृत भाषा, प्राकृत भाषा याच्यावरती लक्ष दिलं होतं. आता आपण संस्कृत वाङ्मय याला सुरुवात करणार आहे. तर हे जे संस्कृत वाङ्मय आपण घेणार आहे याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचे वेद. तुम्हाला आपल्या बाजूला चार्ट दिसतोय. या चार्टमध्ये तक्त्यामध्ये तुम्हाला दिसतंय की संस्कृत वाङ्मय केवढं विस्तृत आहे. वेद, उपनिषद, ब्राह्मणक, आरण्यक, त्याच्यानंतर पुराण, ह्या रीतीने पुढं दर्शन वाङ्मय, व शिल्पशास्त्र, छंदशास्त्र, व्याकरणशास्त्र, कितीतरी प्रकारची शास्त्र ही त्या वाङ्मयामध्ये उपलब्ध आहेत. आता असं असण्याचं कारण काय? आपण बघितलं होतं त्याप्रमाणे भारताच्या विविध भागात विविध भाषा ह्या पूर्वी पण बोलल्या जात होत्या. फक्त आजच नवीन भाषा झालेल्या आहेत अशातली गोष्ट नाही. तर पूर्वापार भारताच्या विविध भागामध्ये विविध भाषा या बोलल्या जात होत्या. परंतु ह्या सगळ्यांना एकच सामायिक भाषा एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक होती. ती अर्थातच संस्कृत भाषा ही उपलब्ध होती. तुम्हाला जर कल्पना असेल तर आपल्याकडं आजही बरेचसे विद्वान आहेत, पाश्चात्य आंग्ल विद्या विभूषित विद्वान असतात. तर ते असं म्हणतात की इंग्लिश भाषा ही संपर्काची भाषा आहे आणि भारतामध्ये विविध भाषा बोलल्या जातात आणि त्याच्यामुळं भारतभर आपल्याला जर का संपर्क करायचा असेल तर इंग्लिश भाषा ही सगळ्यात योग्य भाषा आहे. म्हणून भारतामध्ये इंग्लिश ही अनिवार्य असली पाहिजे असं या आंग्ल विद्या विभूषित विद्वानांचं मत असतं. प्रत्यक्षात हा एक प्रश्न आहे की इंग्रजांचं भारतातलं आगमन हे साधारणतः 16व्या शतकात झालेलं आहे. कंपनीची स्थापना ही 1600 साली म्हणजे 17व्या शतकाच्या अगदी सुरुवातीला ही कंपनी स्थापन झाली. प्रत्यक्ष भारतामध्ये त्यांच्या राज्यकारभाराची सुरुवात ही 1757 सालानंतर हळूहळू सुरुवात झाली. 1818ला भारताचा अधिकाधिक भूभाग त्यांच्या ताब्यात आला. ह्यानंतर कधीतरी निर्णय घेतला गेला की संपूर्ण भारतासाठी जे शिक्षण दिलं जाईल ते इंग्लिश भाषेतून दिलं जाईल. जे 1818 पूर्वी समस्त भारतीय एकमेकांशी जे काही संवाद साधत होते हे नक्कीच इंग्लिश भाषेत नव्हते. समर्थ रामदास स्वामी हे 12 वर्ष भारत भ्रमण करून आलेले आहेत. ते महाराष्ट्र भ्रमण नाही केले, त्यांनी भारत भ्रमण केले आणि त्यांनी स्वतःच श्लोक लिहून ठेवलेले आहे. कारण आजकाल लोक पुरावे मागतात सारखे. तर त्यामुळे त्यांचा स्वतःचा श्लोक आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण भारतात ते कुठं कुठं फिरले त्या स्थळांची यादीच त्यांनी दिलेली आहे. तर हिमालयापासून ते रामेश्वरपर्यंत, कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारतात ते त्यावेळेला फिरलेले आहेत. आणि हे अर्थातच इंग्लिश भाषा त्यांना, मला माहीत नाही येत होती की नाही, त्यांना माहिती होती की नाही हेही माहीत नाही. त्यांना उर्दू येत होती, त्यांनी उर्दूमध्ये काही कवनं केलेली आहेत. परंतु नक्की कुठच्या भाषेचा वापर करत ते भारतभर फिरले होते माहीत नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर आद्य शंकराचार्य यांचा जन्म आहे केरळमधला. परंतु त्यांनी पण संपूर्ण भारतभर भ्रमण केलेलं आहे आणि वैदिक धर्माची किंवा हिंदू धर्माची 4 पीठं ही भारताच्या 4 वेगवेगळ्या दिशांना त्यांनी उभी केलेली आहे. आता हे लक्षात येईल की आद्य शंकराचार्य हे भारतभर संवाद कसा साधू शकतात. तर ते मल्याळम भाषेतून नाही, ही संस्कृत आहे. तुम्ही जर बघितलं तर भारतभरात विविध ठिकाणून वेगवेगळे विद्वान जी ग्रंथसंपदा निर्माण करत होते ती संस्कृतात होती आणि त्यामुळं ते ग्रंथ हे अखिल भारत स्तरावर कदाचित जगातल्या मोठ्या लेव्हलवर ते असतील. जगातल्या मोठ्या लेव्हलवर म्हणायचं एक उत्तम उदाहरण देतो ते म्हणजे उपनिषद. आपण नंतर बघणार होतो. पण उपनिषद सुद्धा जगामधल्या विविध भाषांत भाषांतरित झालेली आहे. तर ह्या सगळ्यासाठी म्हणून संस्कृत ही अखिल भारताची त्यावेळची भाषा आहे. ती अफगाणिस्तानापासून, जो ज्ञात आहे आपल्याला तो अफगाणिस्तानपासून, तिथपासून ते पूर्वेला पार कंबोडिया, व्हिएतनाम वगैरे ह्या देशांपर्यंत प्रचलित होती. पूर्वरंग नावाचं एक अतिशय सुंदर पुस्तक पु ल देशपांडेंनी लिहिलेलं आहे. हे प्रवास वर्णन आहे पण अतिशय सुंदर आहे. आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अवश्य हे पूर्वरंग पुस्तक वाचायचं. विशेषतः इंडोनेशिया देशाची माहिती जेव्हा आपण वाचायला सुरुवात करतो तेव्हा लक्षात येतं की संस्कृत भाषा ही भारतातली असून सुद्धा इंडोनेशिया हा किती मोठ्या प्रमाणात संस्कृत भाषा वापरतो आणि त्यांना ह्या संस्कृतीबद्दल किती मोठा आदर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यामुळं संस्कृत भाषा ही
एक भारतातली प्रमुख भाषा होती आणि त्यामुळं जी प्राचीन ग्रंथसंपदा आहे ही संस्कृत भाषेमध्ये निर्माण झालेली आहे. आपण आता त्यातलं पहिलं सुरुवात करणार आहे ते म्हणजे वेद. वेद या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. वेद हे किती जुने आहेत ह्याच्याबद्दल विविध विद्वानांची मतं वेगवेगळी येतात. पाश्चात्य विद्वान हे त्यांना अलीकडचा ठरवायचा प्रयत्न करतात, पण कितीही अलीकडचं ठरवलं तरी सुद्धा ते इसवी सन पूर्व साधारणतः 1,000 वर्ष म्हणजे आजपासून सुमारे 3,000 वर्षापूर्वीपर्यंत एवढंच प्राचीन त्यांना एवढंच नवीन त्यांना ठरवता आलं. म्हणजे वेद हे मानलं पाश्चात्य विद्वानांचं मत तरी सुद्धा 3,000 वर्ष ह्यापेक्षा नवीन नाही. भारतीय विद्वान मात्र हे मत हे खूप वर देतात. म्हणजे काहींच्या मते सुमारे 30,000 वर्षांपूर्वी हे वेद अस्तित्वात होते. आता बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्राप्रमाणे जर बघायचं झालं तर शेती करणारा जो माणूस आहे तो सुमारे 10,000 वर्षांपूर्वी तयार झाला. पण 30,000 वर्षांपूर्वी वेद होते हे मानायला आजचं जे विज्ञान आहे ते तयार होणार नाही. काही जण म्हणतात त्याप्रमाणे वेद हे प्राचीन म्हणजे किती प्राचीन आहेत तर ते म्हणतात की ते अनादी आहेत आणि अनंत आहे. अनादी याचा अर्थ ज्याची सुरुवात नाही आणि अनंत म्हणजे ज्याला अंत नाही. अशा रीतीने हे वेद आहेत आणि ते अपौरुषेय आहेत. अपौरुषेय याचा अर्थ याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये पण मी सांगितलं आहे की मानव निर्मित नाही, हे देवनिर्मित आहे. अर्थात काही बाबतीत स्वातंत्र्यवीर सावरकर अशा गोष्टींना विरोध करतात. त्यांचं विज्ञाननिष्ठ निबंध नावाचं एक अतिशय सुंदर पुस्तक आहे, तरी वेळ मिळाला तर वाचायचं. पचनी पडणं आपल्याला शक्य नाही, कारण तो जो मनाचा मोठेपणा आहे तो आपल्या सगळ्यांकडेच असतो असं नाही. तुमच्यापैकी काही जणांकडे असेल त्यांना पचनी पडेल ते पुस्तक, पण अवश्य हे पुस्तक आपण वेळ मिळेल तेव्हा वाचावं. आता आपले विद्वान जे म्हणतात त्याप्रमाणे आपण बघूया की वेद म्हणजे नक्की काय कल्पना आहे. तर ते म्हणतात की वेद म्हणजे ज्ञान. ज्ञान हे पूर्वापार आहे, ते माणसाला कधी प्राप्त झालं. म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणतो आधुनिक जगामध्ये की आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीचा शोध लावला किंवा गुरुत्वाकर्षण या बलाचा शोध लावला. मग त्याच्या आधी हवेत सफरचंद उडत होती का? ती पडत होती, ती खालतीच पडत होती. म्हणजे गुरुत्व बल हे पूर्वापार उपलब्ध आहे. उद्या कोणी त्यांच्या ठिकाणी जाऊन त्या पर्वतात कुठचं ते शिखर आहे त्यांचं ते मॅटर हॉर्न त्याच्यावरून उडी मारली तर तो खालीच पडणार होता. जर त्याला न्यूटनचं ज्ञान माहिती नसेल तरी सुद्धा गुरुत्व बलाचं काम हे पूर्वापार चालू होतं. माणसाला ते कधी कळलं हे महत्वाचं आहे. एक महत्वाचा प्रश्न बरेच जण विचारतात, भारताचा शोध कुणी लावला? आणि लगेच आपण उत्तर देतो वास्को द गामा. लक्षात घ्या, वास्को द गामाच्या पूर्वी भारत अस्तित्वात आहे. ह्याच पाश्चात्य विद्वानांपैकी अलेक्झांडर म्हणजे सिकंदर हा भारतावरच आक्रमण करायला आला होता आणि असे बऱ्याच दाखले आपल्याकडे देता येतात. त्यामुळे भारताचा शोध लावला नाहीये. लक्षात घ्या, भारताला येणारा संपूर्ण जलमार्ग हा वास्को द गामाने शोधला. तोही युरोपातून भारतात यायचा पूर्णतः जलमार्ग म्हणजे भूमी अडथळा नाही असा जलमार्ग वास्को द गामाने शोधला. परंतु वास्को द गामाच्या पूर्वी सुद्धा भारत अस्तित्वात होता. वास्को द गामाला फक्त त्याचा यायचा मार्ग मिळाला. तर वेद हे असंच ज्ञान आहे जे अनादी आहे आणि अनंत असणार आहे. केवळ माणसाला त्याचं ज्ञान कधी झालं हे महत्वाचं आहे. आणि मग ज्या माणसाला त्याचं ज्ञान झालं त्या माणसाला द्रष्टा असं म्हणतात. म्हणजे वेद ही कल्पना अशी आहे की वेद हे काही द्रष्टे आहेत, त्यांना याचं ज्ञान झालं आणि मग त्यांनी हे ऋचा म्हणजे श्लोकबद्ध केलेले. आपण नंतर थोडंसं डिटेल करणार आहोत, आता फक्त माहिती सांगतोय. तर वेद हे असं ज्ञान आहे की जे ज्या माणसाला ते झालेलं आहे त्याला म्हणायचं त्याचा द्रष्टा. आता ही जी माणसं आहेत ही प्रत्येक वेळेला पुरुषच आहेत असं नाही. स्त्रियांना सुद्धा यापैकी काही ज्ञान प्राप्त झालेलं आहे. आणि मग अशा वेळेला ज्या स्त्रियांना हे ज्ञान प्राप्त झालं त्यांना द्रष्टा असं न म्हणता ब्रह्मवादिनी असं म्हटलं जातं. आणि त्यामुळं इथं तुम्ही दोन्ही कल्पना लक्षात ठेवा, द्रष्टा आणि ब्रह्मवादिनी. द्रष्टा म्हणजे ज्या पुरुषाला, इथं पुरुष याचा अर्थ मेल या अर्थाने घ्यायचा आहे, ज्या पुरुषाला ज्ञान प्राप्त झालेलं आहे तो आहे द्रष्टा आणि ज्या स्त्रीला ज्ञान प्राप्त झालेलं आहे तिला म्हणायचं
ब्रह्मवादिनी. तुम्हाला कदाचित वाटेल हा आपला आध्यात्मिक वर्ग वगैरे सुरू आहेत का, पण असं नाही आहे. UPSCला हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. एवढे सोपे नाही आहेत, यापेक्षा क्लिष्ट प्रश्न त्यांनी विचारला आहे की 4 जणांची सूची दिली आहे आणि विचारलंय पुढीलपैकी कोण ब्रह्मवादिनी नव्हतं, असा प्रश्न विचारलेला आहे. तर उत्तर तुम्ही शोधणार आहात. याचं तुम्हाला ब्रह्मवादिनी म्हणजे काय ही कल्पना इथं विस्तृत करून सांगितलेली आहे. द्रष्टा आणि ब्रह्मवादिनी. आता असं म्हणतात की ऋग्वेद लिहायची जी परंपरा आहे ही सुमारे सहस्त्र वर्ष चालू होती. म्हणजे ते पुस्तक असं नाही आहे की मी बसलो, हातात वही पेन घेतलं, जसं लोकमान्य टिळक होते. त्यांना मंडाल्याच्या तुरुंगात 6 वर्षासाठी कारावास म्हणून त्यांना तिथं नेऊन ठेवलं होतं. अर्थात ते राजकीय पुढारी असल्यामुळं त्यांना तसं काय सश्रम कारावास या प्रकारातला नव्हता आणि त्यामुळं तिथं त्यांनी पुस्तक लिहायचं ठरवलं आणि मग त्यांनी 2 ग्रंथ तिथं बसून लिहिलेले आहेत. एक आहे गीता रहस्य आणि दुसऱ्या ग्रंथाचं नाव आहे वेदातील आर्यांचं मूळस्थान. म्हणजे ते तिथं बसून त्या 6 वर्षाच्या कालखंडात त्यांनी ही पुस्तकं लिहून काढली. तर तसं कोणीतरी बसलं आणि वेद लिहून काढला असं नाहीये. एकंदर वेदांमधल्या रुचांवरून असं वाटतं की सुमारे सहस्त्र वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्ती काळ ह्या वेदातल्या रुचा प्रकट होत असल्या पाहिजे. आता हे जे वेद होते हे सगळे एकत्रित होते. आपण मानतो, परत एकदा लक्षात ठेवा, या सगळ्यामध्ये कुणी काही पुरावे लिहून ठेवलेले नाहीये, पण आपल्याकडे जी परंपरा आहे ती मानते. ती म्हणजे महर्षी व्यास यांनी ह्या वेदांचे 4 भाग केले. हे अध्ययनाच्या सोयीसाठी केले. ते वेद कोणते हे मी आता सांगतो. पहिला वेद जो आहे तो आहे ऋग्वेद, दुसरा आहे यजुर्वेद, तिसरा आहे सामवेद आणि चौथा आहे अथर्ववेद. हे मूलतः 4 वेद आहेत. आता परंपरेनुसार जरी हे 4 वेद असले तरी काही जण असं म्हणतात की सुरुवातीच्या कालखंडामध्ये अथर्ववेदाला वेद मानायला लोक तयार नव्हते. त्यामुळे मूलतः वेद 3च होते. अथर्ववेदाचा समावेश हा वैदिक म्हणजे 4 वेद यामध्ये बऱ्याच उशिरा केला गेला. ऋग्वेदामध्ये आपण बघायला सुरुवात करूया ते म्हणजे ऋचांचा समूह आहे. ऋग्वेद हा ऋचांचा समूह आहे. तो मंडल, सूक्त आणि ऋचा अशा प्रकारे विभागलेला आहे. बाजूला चार्टमध्ये तुम्हाला त्याची सगळी डिटेल्स जी वाचायला मिळतील. 1-2 मिनिटं व्हिडिओ पॉज करायचा आणि ही डिटेल वाचायची की किती सूक्त, किती ऋचा, काय जे आहे हे वाचून ते लक्षात ठेवा. हा जो वेद आहे ऋग्वेद हा प्राचीनतम ग्रंथ हा आहे. आपण याच्या आधी पण बघितलं होतं व्याख्यानामध्ये की पाश्चात्य विद्वानांच्या नुसार झेंद अवेस्ता हा प्राचीन ग्रंथ ते लोक मानतात, परंतु आपले विद्वान मानतात त्याप्रमाणे ऋग्वेद हा सगळ्यात प्राचीन आहे. छंदबद्ध रचना हे ऋग्वेदाचं वैशिष्ट्य. ऋचा या छंदबद्ध आहेत. या विशिष्ट पद्धतीत पाठ केल्या की संपूर्ण पाठ होतात आणि त्यामुळं वेदांचा अभ्यास करताना, जसं याच्या आधीच्या व्याख्यानात आपण बघितलं होतं की पहिल्यांदा व्याकरणाचा अभ्यास, भाषेचा अभ्यास, यानंतर सगळे वेद पाठ करायचे आणि त्याच्यानंतर मग त्याचा अभ्यास चालू करायचा. तर इथं ह्याच पद्धतीमध्ये वेदांचा अभ्यास हा केला जायचा. तर ऋग्वेद हे छंदबद्ध आहे. मी वाचायचा प्रयत्न केला, परंतु ऋग्वेदाचं भाषांतर वाचणं हे मर्यादित स्वरूपात ज्ञान मिळवलं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर एखादा चित्रपट हा त्या थिएटरमध्ये जाऊन बघणं आणि तोच मोबाईलवरती बघणं याच्यामध्ये जे अंतर आहे, तसंच मूळ संस्कृत शिकून त्याच्यानंतर वेदांचा अभ्यास करणं आणि त्याचं भाषांतर, उपलब्ध भाषांतर वाचणं याच्यामध्ये आहे. याचं कारण म्हणजे तुम्ही व्याकरणाचा अभ्यास केल्यानंतर ज्या रीतीने भाषांचा तुम्ही त्या ऋग्वेदातल्या ऋचांचा अर्थ लावत जाता हे महत्त्वाचं आहे. वेदामध्ये बऱ्याच अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत, अचंबित करणाऱ्या आहेत. कसं काय त्या लोकांना हे कळलं असेल हे माहीत नाही, पण पृथ्वीचं निराधारत्व, निराधारत्व याचा अर्थ पृथ्वी ही अंतराळामध्ये तरंगते आहे, हे वेदात दिलेले कन्सेप्ट आहे. विविध धातूंचं ज्ञान हेही वेदातून, वेदांचा अभ्यास केल्यानंतर त्याच्यात दिसतं. बऱ्याचशा कल्पना, वैज्ञानिक कल्पना ह्या वेदांमध्ये आहेत असं दिलं जातं. तर हा पहिला भाग येतो ऋग्वेद.
अर्थातच हा ऋग्वेद जो आहे हा वैदिक संस्कृत ह्या भाषेत आहे. ऋग्वेदामधलं वैशिष्ट्य असं आहे की ही संस्कृत ही अतिप्राचीन संस्कृत आहे. ह्या ठिकाणी काही रेफरन्सेस संदर्भ आपल्याला असे मिळतात की तिथं 6 महिने दिवस 6 महिने रात्र असण्याचे संदर्भ मिळतात. त्याचबरोबर काही संदर्भ आपल्याला मिळतात तिथं नद्यांची नावं मिळतात. तर ह्यामध्ये सप्तसिंधू ह्या नद्यांचा वारंवार उल्लेख येतो. ह्या सिंधू नदी, यानंतर पंजाबमधल्या 5 नद्या झेलम, सतलज, रावी, चिनाब, बियास या 5 नद्या, आणि 7वी नदी ही एकतर कुभा नदी आहे, म्हणजे काबूल नदी म्हणतात आजकाल, किंवा सरस्वती नदी आहे. आता बरेचदा सरस्वती ह्या नदीचा जो रेफरन्स येतो हा थोडा अचंबित करणारा आहे. त्याचं कारण म्हणजे ह्या नावाची नदी आज तरी मिळत नाही, परंतु ह्या नद्यांचा परिसर तो सप्तसिंधूंचा परिसर असं म्हटलं जातं. वेदांमध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे गंगा, जी आज आपण भारतातली प्रमुख नदी मानतो, त्या गंगेपेक्षाही जास्ती रेफरन्सेस सप्तसिंधूचे येतात. दुसरी एक आश्चर्यजनक गोष्ट अशी आहे की तुम्ही जर प्राचीन भारतीय लिखाण बघितलं तर बरंचसं लिखाण हे गणेशस्तवन करून सुरू झालेलं असतं. तुम्ही कुठचेही श्लोक म्हणून बघा, जे मोठे श्लोक आहेत त्याच्या सुरुवातीला श्री गणेशाय नमः किंवा गणपती देवतेचं वंदन करून आपण हे श्लोक सुरू करतो. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, तुम्ही दासबोध वाचा, मनाचे श्लोक वाचा, सगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की सुरुवात करताना गणेश देवतेचं वंदन करून पुढे म्हणायची सुरुवात आहे. परंतु ऋग्वेद मात्र गणेश देवतेचं वंदन करून नाही. ह्या उलट पहिला श्लोकच अग्नी मिळे ह्यापासून सुरू झालेला आहे. तर इथं ळ हे अक्षर हे ऋग्वेदात वापरलेलं आहे. खूप जण म्हणतात की ळ हे खास मराठी अक्षर आहे, तर तसं नाहीये. ऋग्वेदात म्हणजे वैदिक संस्कृतामध्ये ळ ह्या अक्षराचा वापर हा झालेला आहे. वैदिक संस्कृत ही तुम्ही हळूहळू अभ्यासाल. आजकाल सगळ्यात चांगली गोष्ट सांगतो, तुमच्याकडे ॲप्स आहेत मोबाईलमध्ये, तर वेदांच्या पण ॲप आपल्याला मिळतात. ऋग्वेद हा थोडा क्लिष्ट भाषेत म्हणजे वैदिक संस्कृतात आहे, आणि त्यामुळं त्याच्यात नक्की काय म्हटलं हे समजण्यासाठी त्याची उपनिषदं असतात. उपनिषदामध्ये हे स्पष्टीकरण म्हणजे आपल्या आजच्या भाषेत बोलायचं झालं तर एक असतं टेक्स्टबुक, म्हणजे शालेय अभ्यासक्रमाचं पुस्तक, आणि मग त्यानंतर आपल्याला जे काही गाईड लागतं, त्याच्यानंतर काय ते पेपर सोल्युशन, अमुक तमुक अशी जी उपपुस्तकं लागतात, तर तसं मुख्य वेद आणि त्यानंतर त्याच्यातलं जे गहन ज्ञान आहे ते सोप्या भाषेत स्पष्ट करून सांगितलेलं आहे ते उपनिषदांमध्ये. ऋग्वेदामधल्या संकल्पना ह्या सोप्या भाषेत स्पष्ट करून सांगितलेल्या आहेत, ती उपनिषद. त्यामुळे प्रत्येक ग्रंथाला त्याची उपनिषदं वगैरे असतात. त्याचबरोबर त्याच्या शाखा पण असतात. तुम्हाला बाजूला ही सगळी माहिती त्याच्या ब्रँचेस म्हणून मिळेल. ऋग्वेदानंतर आपण जाणार आहोत ते म्हणजे दुसऱ्या ग्रंथामध्ये, त्याचं नाव आहे यजुर्वेद. जुन्या काळी यज्ञ हा अत्यंत महत्त्वाचा मानला जायचा. साधारणतः कर्मकांड म्हणतो, तो कर्मकांड यातला महत्त्वाचा भाग येतो यज्ञ. आणि मग यज्ञामध्ये जे श्लोक वापरले जायचे त्यांची गणना यजू ह्यामध्ये केली जाते. यजन करण्यासाठी जे वापरतात ते यजू. ह्या श्लोकांमध्ये एका ओळीत येणाऱ्या अक्षरांची संख्या निश्चित नसते, आणि असे जे निश्चित नसलेले श्लोक आहेत त्यांना यजू असं म्हणतात, आणि म्हणून ह्या वेदाला यजुर्वेद असं म्हणतात. यजुर्वेद हा एक प्राचीन वेदच आहे. प्रामुख्याने यज्ञविधीमध्ये त्याचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. ह्यानंतर आपण बघणार आहे तो पुढचा वेद, तो म्हणजे आहे सामवेद. सामवेद हा खरं तर स्वतंत्र वेद असं काही नाहीये. ह्याच्यामध्ये वेदातल्या ज्या ऋचा आहेत ऋग्वेदातल्या, त्याचं सस्वर गायन कसं करायचं, किंवा यजुर्वेदातल्या ज्या श्लोक आहेत त्यांचं पठण कशा रीतीने करायचं ह्याची माहिती दिलेली आहे. आता काही गोष्टी असतात की तुम्ही कशा रीतीने त्याचा उच्चार करता यावरही महत्त्व असतं. तुम्ही जर गाणं ऐकलं असेल कधी, तर त्या गाण्याचे जे बोल नुसते वाचून बघितले तर त्याच्यात तसं काही नसतं.
किंबहुना हिंदी चित्रपटातली बहुसंख्य गाणी मला अशी वाटतात की गद्यच लिहिलेलं असतं आणि मग त्याला म्युझिक लावून जरा त्याला आपण गाण्याचा फील देतो. ते त्याचं काय ते यमक अनुप्रास असल्या कुठच्याही गोष्टींचा त्याच्यात संबंध नसतो. 4 ओळी कोणीतरी खरडतं आणि त्याच्यानंतर त्याला चाल लावून म्हटलं की झालं गाणं. परंतु छंदशास्त्राप्रमाणे असं नाही. छंदशास्त्राचं वैशिष्ट्य असं आहे की पाठांतर करायला सोपं गेलं पाहिजे, ह्या रीतीने ते छंदशास्त्र निर्माण केलेलं आहे. आणि मग त्याच्या एका विशिष्ट पद्धतीत जर उच्चारण झालं तर त्याचा परिणाम हा खूप चांगला असतो. आणि मग हे जे वेदातल्या ऋचा आहेत ह्यांचं सस्वर गायन हे सामवेदामध्ये सांगितलेलं आहे. सामवेदाचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल की संगीत क्षेत्राचं पहिल्यांदा कुठेतरी नोंद किंवा ग्रंथ रूपातली नोंद ही सामवेदाच्या रूपात मिळते. संगीताला डेडिकेट केलेला, संगीताला वाहिलेला हा पहिला ग्रंथ असं सामवेदाचं वर्णन हे आपण करतो. सामवेद हा विशेषतः गायन ह्या क्षेत्राबरोबर जास्ती आहे. तुम्ही जर वैदिक मंत्रोच्चारण जर ऐकलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की ते मंत्रोच्चार करताना ते ठराविक पद्धतीमध्ये करायचे असतात. तर त्या सगळ्या नोटेशन्स या तुम्हाला सामवेदात मिळतील. प्रामुख्याने ऋग्वेद आणि यजुर्वेद यातल्याच गोष्टी ह्या सामवेदात आहेत, फक्त त्यांचं सस्वर गायन कसं करायचं हे डिटेल दिलेलं आहे. त्यानंतर चौथ्या वेदाकडे आपण जाणार आहोत, तो आहे अथर्ववेद. बघा, ऋग्वेद आहे, याच्यामध्ये निसर्ग देवता यांचं वर्णन आहे, त्यांचं पूजन, त्यांची स्तुती केलेली आहे. इंद्र, वरुण, पर्जन्य, काय काय अशा पद्धतीच्या नैसर्गिक देवतांचं वर्णन हे ऋग्वेदामध्ये येतं. मानवाला त्याचा लाभ काय? बरेचदा असं असतं की मी हे म्हणतो देवाचं, त्याचं शेवटी मला फळ काय मिळणार असं लोकांना एक इच्छा असते. तर म्हणून सामान्य मानवाला ज्या गोष्टी उपलब्ध असल्या पाहिजेत ह्या सगळ्या दिलेल्या आहेत या अथर्ववेदामध्ये. ह्याला अथर्ववेद, ब्रह्मवेद, अथर्वांगिरस अशी विविध नावं आहेत. अथर्व नावाचे ऋषी होते. हे अथर्व ऋषी आणि अंगिरस ऋषी हे ह्या वेदाचे द्रष्टे आहेत. ह्या दोघांनी लिहिलेलेच जास्तीत जास्त श्लोक ह्या अथर्ववेदामध्ये समाविष्ट आहेत. ह्या वेदाचं नाव आहे अथर्ववेद. तरी सुद्धा 2 नावं आणखीन सांगून ठेवतो, अथर्वांगिरस आणि ब्रह्मवेद. सुरुवातीच्या काळामध्ये ह्याचा समावेश वेदात झाला नाही, पण नंतर ह्याचा समावेशही वेदामध्ये झालेला आहे. यापैकी अंगिरस ऋषी तुम्हाला कदाचित परिचयाचे असतील, ज्यांना पौराणिक थोडंफार ज्ञान आहे. आजकाल TV वरती वेगवेगळ्या मालिका चालतात, त्या बघून किंवा जर तुम्हाला आवड आहे त्याचं वाचन करून, तर 7 चिरंजीवांपैकी एक चिरंजीव म्हणजे भगवान परशुराम. त्या परशुरामांचे जे पूर्वज येतात, म्हणजे परशुरामांचे वडील जमदग्नी ऋषी आणि त्या जमदग्नीचे वडील हे अंगिरस ऋषी. तर हे अंगिरस आणि मग यांनी मिळून हा वेद, म्हणजे अथर्व आणि अंगिरस हे द्रष्टे आहेत, यांनी हा वेद जो लिहिलेला आहे याच्यात विविध भाग आहेत. उदाहरणार्थ ह्याच्यामध्ये अभिचार विद्या, म्हणजे त्याला जारण मारण किंवा साऱ्या भाषेत बोलायचं तर जादूटोणा, हा प्रकार हा याच्यात मोठ्या प्रमाणात दिसतो. त्याचबरोबर मंत्राच्या वापराने रोग बरे करण्याच्या गोष्टी सुद्धा याच्यामध्ये आपल्याला मिळतात. आयुर्वेद हा 5वा वेद नाही, हा अथर्ववेदाचाच एक भाग आहे, ज्याच्यामध्ये मंत्रोच्चार त्याचबरोबर औषधोपचार, रसायन विद्या ह्या सगळ्याचा वापर. आयुर्वेद म्हणजे नुसतं असं समजू नका की कुठल्यातरी झाडाच्या मुळ्या काढायच्या आणि खायच्या, तर तसं नाही आहे. आयुर्वेद हा फार गहन आहे. त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वनस्पतींचं ज्ञान. आज आपण जेव्हा बॉटनी शिकतो तेव्हा लक्षात येतं की किती विविध प्रकारच्या वनस्पती आहेत, त्यांचं वर्गीकरण करायच्या अजूनही पद्धती निश्चित होत नाहीत. पण आयुर्वेदामध्ये या वनस्पतींचं ज्ञान, त्याच्यानंतर त्यांचे उपयोग, त्यांच्या कुठच्या भागाचा उपयोग कशासाठी करायचा, असं प्रचंड प्रमाणात भाग आहे. इव्हन शस्त्रक्रिया वगैरे सुद्धा आयुर्वेदामध्ये दिलेल्या आहेत. आज आपण ज्याला प्लास्टिक सर्जरी म्हणतो, तर अशा पद्धतीच्या शस्त्रक्रियांची वर्णनं सुद्धा इथं असल्याचं कळतं. मी काय ते वाचलेलं नाही आहे, पुस्तकात दिलेलं आहे, ते तुम्हाला सांगतो. तर या पद्धतीमध्ये तुम्हाला इथं लक्षात येईल की आयुर्वेद हा ह्या अथर्ववेदाचा एक भाग आहे. या ठिकाणी आपण वैदिक वाङ्मय हे मी थोडक्यामध्ये घेतलेलं आहे.
पुढच्या व्याख्यानामध्ये आपण उरलेलं संस्कृत वाङ्मय टप्प्याटप्प्याने बघणार आहोत.